मग आयपट्टी मी खालच्या साईडला जॉईन करून घेतली. याला आपल्याला दाब शिलाई टाकायची गरज नाही. खालून कपडा सोडायचा व्यवस्थित थोडासा. पट्टे सुद्धा फोड करून घ्यायची. आणि आणखी एक फोड याच्यावरती करून घ्यायचा. आता इथं स्टिच करून घ्यायचं. हा खालचा एक्स्ट्रा कपडा आहे ना, तो आपण कट करून देऊ आणि हा कपडा आतमध्ये दाबून देऊ. आता आपण केक डबल शिलाई टाकून ही झाली आपली आता आयपट्टी तयार. आता आपण बॅक साईडचा गळा कट करून घेणार आहोत सर्वप्रथम. तर बॅक साईडचा गळा मी इथं टाकला आहे 9 इंचचा. सॉरी 9.5 इंचचा गळा घेतला आहे मी इथं. कस्टमरचा गळा 9.5चा, त्यामुळे मी इथे 9.5चा टाकला. लाईनिंग ड्रॉ करून घ्यायची. इथं खालच्या घेरला मी इथं 2.5 इंच घेतला. त्याला आपण व्यवस्थित आकार देऊन घेऊ. इथं गोल गळ्याचा शेप देऊन घेतला. आपण हा गळा आता इथं कट करून घेऊ. गळा कट करून घेतला मी तो. व्यवस्थित गोल असा आकार आपल्या गळ्याला आला. आता मी इथं ब्लाऊजचा कपडा घेतला आणि अस्तर आता आपण याच्यावरती ठेवून घेऊ. आपल्याला गळ्याला पायपिंग वगैरे नाही करायची, पलटी टाकायची. त्यामुळे मी ब्लाऊजचा कपडा खाली ठेवला आहे आणि अस्तर त्याच्या वरतून ठेवलं आहे. आता आपण इथं गळा स्टिच करून घेऊ. गळा इथं मी स्टिच करून घेतला. आपण मधला एक्स्ट्रा कपडा आहे ना कट करून घेऊ.
एक्स्ट्रा कपडा मी इथं कट करून घेतला. गळ्याला आता आपण पलटी करून घेऊ. अस्तर आता आपल्याला आतल्या साईडमध्ये दुमडून घ्यायचं. आता आपण हा गळा इथं स्टिच करून घेऊ. याच्यावरती अशी दाब शिलाई टाकून घेऊ. इथे मी गळा स्टिच करून घेतलाय. आता आपण साईडचा पूर्ण भाग स्टिच करून घेऊया. पूर्ण मी गळा स्टिच करून घेतला आणि साईडचा पण पूर्ण भाग इथं स्टिच करून घेतला. आता आपण टक्स टाकून घेऊ. तर टक्स टाकण्यासाठी आपण गळ्याच्या सेंटरपासून 4 इंचावर आपल्याला ते टक्स टाकायचं आहे. गळ्याच्या सेंटरपासून 4 इंचावर टक्स टाकून घ्यायचा आहे आणि वरती पण आपल्याला इथं 4 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आणि साईडला 1/2 इंच हाफ इंचाचा टच घेतला मी साईडला आणि गळ्याच्याच भागाकडून 4 इंचाचा. आता टक्सला पण आपण इथे शिलाई टाकून घेऊ. इथे शिलाई टाकून घेतली. दोन्ही टक्स इथं टाकून घेतली बघा. इथं आता आपण खालच्या साईडला ही पट्टी लावून घेऊ.
दाब शिलाई टाकून घेऊ अशी. दाब शिलाई टाकली. आता पट्टीला आपण फोल्ड करून घेऊ. आणि पलटी करून टाकू. इथं शिलाई देऊन घेऊ. मी लावले खालच्या साईडची आपली पट्टी लावून झाली. बॅक साईड आपल्या तयार झाला. आता मी घेतला इथं बाहीचा पार्ट. आता बाहीचा पार्ट पण आपण इथं जॉईंट करून घेऊ. अस्तरवरती आपण दोन्ही बाया ठेवून घेऊ. आणि इथं शिलाई टाकून घेऊ. एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊ आपण राहिलेल्या शिल्लकचा. शिलाई टाकून घेऊ. बाय मी पूर्ण इथं स्टिचिंग करून घेतली. आता ब्लाऊजचा काट आहे तो आपण इथं स्टिच करून घेणार आहोत. बाय आपली तर पूर्ण स्टिच झाली. आता दुसरी पण बाय आपण अशी स्टिच करून घेऊ. बघा मैत्रिणींनो, माझे आता समोरचा भाग पण तयार झाला. मी तर गळ्याची पायपिंग वगैरे करून घेतली.
आणि बॅक साईड पण आपली तो रेडी झाला. आता आपल्याला जोडायचं आहे शोल्डरला. तर शोल्डरला जोडण्यासाठी आपल्याला ब्लाऊजचं शोल्डर मोजून घ्यायचं आणि त्या हिशोबाने आपल्याला हे जोडून घ्यायचं. तर आपली ब्लाऊजची उंची 13ची आहे. तर आपण याच्यावरती 13चं लाइनिंग मारून घेऊ. दोन्ही साईडला लाइनिंग मारून घेतलं की आपलं ब्लाऊज शोल्डरला उतरत नाही, गळा पण व्यवस्थित बसतो आणि उंचीत पण आपल्याला ब्लाऊज परफेक्ट असे होऊन जातं. आणि समोरची भागाची उंची तर कमी असल्यामुळं मी तर 12.5 घेणार आहे. आता आपण शोल्डर जोडून घ्यायचं. इथे मी शिलाई टाकून घेणार. लाईट लावली का? ब्लाऊजचे शोल्डर जोडून झालंय. आता आपण इथं ब्लाऊजची बाही जोडणार आहोत. बाहीसाठी मी ते शोल्डरचं माप घेणार आहे. शोल्डर आहे आपलं तर 2.25 इंचाचं. त्यावरती मी एक डॉट करून घेते. साईडचा एक्स्ट्रा भाग आपण कट करून टाकू साईडचा. आपण इथं 10.25ची बाही घेणार आहोत. मध्यभागीत आपण डॉट करून घेऊ कैचीने. आपल्या लक्षात येईल इथं शिवता वेळेस. ब्लाऊजचं माप परत एकदा आपण चेक करून घेऊ. शोल्डर आपलं बरोबर 2.25 इंचाचंच आहे. अशा पद्धतीने आपण इथे बाही स्टिच करून घेऊया.
जोडून झाली. आता आपण हे पॉईंट चेक करून घ्यायचे. दोन्ही पॉईंट आपले सेम टू सेम आहे, त्यामुळे आपल्याला तर कट करायची गरज नाही. दुसरी पण बाई आपण अशीच आता जॉईंट करून घेऊया. आपला ब्लाऊज आता पूर्ण रेडी झालं आहे. बाया पण इथं जॉईंट झाल्या. आता आपण टाकूया ब्लाऊजची फिटिंग. फिटिंग सर्वात महत्त्वाची आहे, कारण ब्लाऊज फिटिंगमध्येच व्यवस्थित बसलं पाहिजे. तर ब्लाऊजची फिटिंग आपण ब्लाऊजवरच टाकून घेऊ. अशाच पद्धतीने इकडचंही माप घेणार आहे आपण. दोन्ही साईडचं माप टाकून आपण ब्लाऊजची फिटिंग टाकून घेऊ. इथं मी टेपनं माप घेतलं आहे. तर फिटिंग खालच्या साईडला 7.5ची आहे. तर आपण इथं 7.5 इंचावरती मी इथं एक लाईनिंग ड्रॉ करून घेतली. आणि ब्लाऊजची छाती आहे इथं 9.5 इंच. तर इथं पण मी 9.5 इंचावर ड्रॉ करून घेणार आहे. आणि आता आपण इथं शिलाई टाकून घेऊ. मैत्रिणींनो, माझं ब्लाऊज इथं शिवून झालं आहे. खूप छान अशी ब्लाऊजला इथं फिनिशिंग पण आली. बॅक साईडला पण फिनिशिंग खूप छान आली ब्लाऊजला. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण शेअर करा आणि चॅनलला व्हिडिओला लाईक पण करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.